राहिलेलं. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीनला एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोर तर नाच गेलं, मशीनच नेलं. एक जणाच्या घरात मुंग्या झाल्या, ती गेलं मेडिकल मध्ये, मला मुंग्या मारायची पावडर द्या. दुकानदाराने दिली पावडर, ते घरी आला आणि 2 तासांनी परत रिटर्न. त्याच्या तोंडावर पुडी फेकली, पुडीच नको. मेडिकल म्हणला एक सुद्धा मुंगी राहणार नाही, ती कडक पावडर नकोच. मला काय झालंय, मला ह्याच्यातच मुंग्या झाल्या. मुंग्या मारायच्या पावडर मध्ये मुंग्याने मुक्काम केला तर घरातल्या मरत्यान का वाढत्यान, म्हणजे नुसत्या लबाड्या चालू आहेत ना. घनसावंगीचा बाजार भरला आणि बाजारात एक जण मासे मारूचे पावडर एका बसला, 2 रुपयाला पुढे मासे मारूचे पावडर. लोक म्हणे 2 लाच मासे मारतात, मरणाचे पुढे खापले. एक जण घरी गेलं, बायकोला पुडी सोड पावडर आणली. जेवताना पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने मासे हाना. आता हे काय औषध आहे का काय, म्हणजे नुसत्या लबाड्या चालू आहेत ना राव. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंड मध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, ह्या बॉक्स सारख्या मशीनी चौकात छोट्या छोट्या जायच्या आणि मशीनीत पाय ठेवायचा, त्याचा प्लास्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीन बंद, दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो, काढ पैसे. हे काय काल्याचे पंगत आहे का फुकट खंबे पैसे. नोट काढायचे, बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते, चौकात मशीन दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि डोकं लावलं, गेलं मशीनीत पाय ठेवला, मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली, फुकट. त्या मशीनच्या अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदलले केल्या, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपले नमुने काय इतके सोपे समजू नका तुम्ही. पानपोईवाला ग्लास सुद्धा साखळीनं इल्डिंग करून बांधावा लागतो. 10 रुपयाचा ग्लास सुद्धा चोरीत येत राव. ही तर आपली पात्रता आहे. इतका जगात सगळा राडा चालू आहे, म्हणून तर जनाबाने राग अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला वाह वाह वाह, ताली ताली टाळ टाळ हाला. चलो पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. दरबार धुंद झालेला आहे. नुसता धुंद नाही, अंधा धुंद, अंध कानून. आधर्म वाढला. बारकालीला विचित्र असतात. मी लय भेटतो त्यांना काय महाराजांनी फिराच पडले, गपकून बोलत आहेत ती. एक कीर्तनात कालवा करायचं, मी बोलू नको, ते मला तुम्हीच बोलू नका. आता मला बोलायला तर गावाने इतक्या लांबून बोलिवले. लय अभ्यास आहे. एका प्रश्नाचं उत्तर त्यामुळे विचारते मला, महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती? म्हणलं वडल्यावर बारीक होती, मला नाही. ते मला किती सोप आहे, बिडी. ह्याचा बाप रोज वडत ती बघत आहे. हे पोरं म्हणजे इतकं सोपं नाही. ते लॉट फक्त गुरुजींनीच सांभाळू जाणं. ही पोरं शाळेत आईबाप सुद्धा का घालत, त्या 24 तास आईबाप सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाहीत. वैतागून हो तू. पहिली तरी पहिलीत घालायची, आता तर LKG, UKG, प्ले ग्रुप, नर्सरी. 2-2.5 वर्षाचं पोरग झालं की आता तर तयारी आई बापाची, आम्हाला आता पोराला शाळेत स्कूलमध्ये घालायचं. मारती का त्याला 2 वर्षाचं शेंबड, त्याला अजून माल नाकातला काढता येणं, शाळेत घालता 2 वर्षाचं. त्याच्या बुद्धीचा एकाच विकास तर होऊन द्या जरा, त्याला खेळू द्या, वागडू द्या जरा, तवर त्याला डांबायचं का शाळेत? घरी वैताग देत येत.
2 वर्षावर आली शाळा राव. मला तर वाटतंय काही दिवसाने असं होईल, बाळ पोटात राहिलं की ऍडमिशन फायनल करावं लागेल. आमचं बुकिंग करून ठेवा ऍडमिशन. काय आता 2 वर्षावर आले आणि 1-2 वर्षाचं ते बी होऊ शकतं. इतकी लोकांना घाई झाली, काय शिकून ते दिवं लावणार आहेत पुढे इतक्या बालपणी. त्यांना काय देखळ कळतं का? उगत काहीतरी फॅशन करायचे. ते इंग्लिश मिडियमचे आपल्या जिल्हा परिषदेची कशी पोर असे खाऊन पिऊन सुखी भात खात्यात, रिटून झोपत्या शिकवताना निवांत. कधी हसत येते त्यांना, पटलं भात म्हणलं की लोड नाही. आणि इंग्लिश मिडियमला सध्या जेवढे गुरुजी शिकवायला आहेत ते सगळे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकूनच तयार झालेत, हे लक्षात ठेवा. मराठी शाळेला कमी समजू नका. उलट हे ग्रामपंचायतला, गावकऱ्यातल्या पुढाऱ्यांना सगळ्यांना माझी विनंती, शाळेतल्या गावाचा दर्जा वाढला पाहिजे. अख्ख्या गावाने गावातल्या जिल्हा परिषद शाळेवर लक्ष दिलं पाहिजे. काही कमी काही जास्त मुलांना नेमकी काय गरज आहे. सरकारला सुद्धा विनंती, तुमच्या पदरचे हे नेते मंडळी त्यांच्या शाळा चालण्यासाठी प्रायव्हेट शाळा काढतात, सरकारी शाळेत लक्ष द्या. सरकारी शाळेचा दर्जा वाढला पाहिजे. कारण आपल्या संस्कृतीचं, धर्माचं, विचाराचं आणि या मातीचं शिक्षण हे मराठी शाळेत दिलं जातं. पोरं म्हणजे काय इतकी सोपी नसते. हे गुरुजी म्हणजे उठ, तुला वजाबाकी शिकवायची. 5 मधून 5 गेली किती म्हणणं येत म्हणजे आता इतकं सोपं करून सांगा. गुरुजी म्हणले मग तुझ्या डब्यात आणि किती चपात्या दिलेत म्हणजे 2. मग 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या, खाली काय राहिलं ते मला भात. अरे 0 म्हणणं मूर्खा, तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे. या गुरुजी म्हणले उठ, दिवाळीच्या वेळेस रांगोळीच्या आजूबाजूला पंत्या का लावतेत. पोरगा म्हणला त्याचा असे, दिवाळी हा थंडीतला सण आहे आणि रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून त्याला ऊब देतात. आता हाय का काय काय गायबानी कोणचं कुणीकडचा रा अभ्यास करा ना जरा. गुरुजी म्हणले पहाटे पहाटे दवबिंदू का पडते, दवबिंदू का पडते. पोरगा म्हणला त्याचा असे पृथ्वी गोलईन ती फिरतीन, इतकी फिरती घरा फिरतीन, फिरता फिरता तिला गहम येतो ती पडत्यात. मग आता काय संबंध आहे का? असली पोर येत राव आपली गायबानी. म्हणून माझी विनंती मच्छिंद्रनाथ महाराजांच्या दरबारात भगवंताकडे एकच मागा, आईचा पुत्र देई कुंडाच्या छाती लोकी झेंडा, ज्या छाती लोकी आईचा पुत्र कुंडाच्या लोकी झेंडा, हो हो चांगली मुलं आपल्या पोटी जन्माला असावी. आपला मूळ विषय चालवता जगामध्ये अधर्म वाढला की देवाला अवतार घ्यावा लागतो. पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं, विनंती केली अवतार घ्या. अवतार घ्यायचं ठरलं, पण आई वडील सुद्धा त्या पात्रतेचे पाहिजेत. वसुदेवाने देवकी मातेची भगवंतांनी निवड केलेली आणि देवकी मातेचं लग्न आणि त्याची शाही मिरवणूक चालू. आणि रथाचं सारे ते कोण करत होता? कंसाची चुलत बहीण आहे बरं का देवकी. हा, त्यांचं ते लय जवळचं घरातलं सगळं मॅटर आहे. बहीण भावाचं लय प्रेम होतं त्यांचं. बहिणीच्या लग्नात दाजीची बहिणीची मिरवणूक कुणी काढली? कंसाने अगोदर बरं का. ही जन्माला यायच्या, हे आल्यापासून त्यांचं परत झालं फटाफटी. पण ते आधी लय त्यांचं घरातलं घर होतं, ते जिवाळ्याने राहत होती पूर्वी माणसं. आणि कंस बहिणीच्या रथाचं सारथ्य म्हणजे काय, बहीण भावाचं प्रेम पूर्वी काय कमी होतं का? आताच्या बहिणींचं तरी काय कमी प्रेम आहे का भाव? हा, ह्यांच्या इतकं भाव प्रेम ह्यांचंच. संसार बघा किती चिकाट्याने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढत्यान, जिरीतलं काढत्यान, मोहरीतलं काढत्यान, नवरच्या खिशातलं काढत्यान, पैसे काढत्यान, गल्ला गोळा करत्यान, माहेरला जात्यान, साडी घेत्यान, का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन. अरे त्याला उसाला खट टाकणं व्हायना या, ती बिडीला माग झाले. तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का? हे काढत पैसेच वरायचं आणि तिकडून साड्या घेऊन यायच्या, नाव भावाचं करायचं. इतक्यात चॅप्टर आहेत ह्या बहिणी. आणि परत मालकाला साडी दाखवली, भावाने घेतली, भाव बिजाना, तो बी म्हणतो अगं मस्त आहे की, अरे तुझाच माल आहे का, फक्त नाव दुसऱ्याच आहे. असल्या बहिणीत आणि बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्यात. हा, 9-9 हजार घेऊन कीर्तनाला आल्या तर इतक्या सोप्यात का? एकच हप्ता लेट झालता तर परत मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायच्या, माऊली पुढचा हप्ता कधी? आता म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का?
त्यांचा तर विस्तार फिस्तार होऊन दे की त्यांची बी इतके आल्यात की त्यांनाच कळा नाही कुणाला बसवान कुणाला रुसवाव. त्याच्यामुळं तुम्ही थोडा दम काढा. आला वाटतंय आता मागले काहीतरी 10-15 दिवसापूर्वी आला ना. हप्ता करून सप्ताह सुद्धा ह्यांच्या ध्यानात नव्हता. लाडक्या बहिणीन दाजी मेला कागद वागू जाशी तू ते घरी जाशी. त्याला वाटत तेवढंच प्यायला पिला होत्या ना. अरे 1.5 तुला कुठे महिन्याला पुरत असतात का? तुझं वनडेचं टार्गेट आहे तेवढं 1.5चं प्यायला. तुला महिन्याला लय लागत येत. त्याच्यामुळे तो इकली बापाने कमवलेली असली तर दाजी तर बहिणी ह्या. मी इतक्या दिवस ऐकून होतो येड्या बहिणीची येडी माया. पण बहिणींची किती येडी माया आहे महिनाभरापूर्वी महाराष्ट्राने बघितलं भाऊ. कार्यक्रमच करून टाकला लाडक्या बहिणीने सगळ्यांचा. चांगली योजना फक्त शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. आता म्हणले आता निकष लावायचे सरकारवाल्यांचं काढान गाड्यावाल्यांचं काढान ज्याला जमीन जास्ती त्याचं काढान. आता बहिणीने आशीर्वाद दिला आता तरी येड्यावानी करू नका. माझी विनंती सरकारला भरभरून दिले ना बहिणीने तुम्हाला. आता निकष फिकष काय ठेवू नका सरसकट दे आता. बरोबर ना. बहीण भावाचं प्रेम एक वाक्य सांगतो आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलंय. भावाला राग आला ताटीचा दरवाजा बंद केला. निवृत्ती दादा थकले सोपन काका थकले ज्ञानोबा बाहेर आले नाही. ज्यावेळेस लाडक्या बहिणीनं मुक्ताबाईने विनंती केली मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबा ताटीचा दरवाजा उघडून बाहेर येतात. हे बहीण भावाचं प्रेम जगात पहिल्यांदा आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. बहीण भावाचं प्रेम जरूर असावं. आता बहीण भावाच्या प्रेमात पैशामुळे दोरावा आलाय. जमिनीला मार्केट आले. बहीण भावात दावा लावती पैसे फेकन मग सहीला येऊ. या रोडच्या कडच्या जमिनी समृद्धी हायवे MIDC इंडस्ट्रियल एरिया जिकडे वाढला तिकडल्या भावाला इतरा बहिणीचा तडाखा कस काय असतो. ते म्हणतात नको पार वाढला पण बहीण नको. एकच अर्ज टाकला की भाऊ लॉक होतोय. माय बाबा असं करू नका. पैसा गौण विषय नाती आयुष्यभराची ते नाती टिकवा. विडवलं बहिणीचं लग्न दोष मिरवणूक काढतोय. लग्न राजेशाही थाटात होतं. आता सारखे भिकार लग्न नव्हते पूर्वीसारखे. काही फॅशन काढायचे ते प्री वेडिंग कुठे काय काढले. मूर्खावाने फोटो काढायचे स्क्रीनवर दाखायचे. नाक्या गावाने ते भिकाऱ्यावाने बघायचे. काय थोडं नॉलेज तुम्हाला मॅनर्स नावाची गोष्ट लोकांनी इतक्या बुद्ध्या घाण ठेवल्यात मला कळत नाही. काय प्री वेडिंग कुठे काही नाटकं लावले तर राव. आणि तुम्हाला प्री वेडिंगच करायचं जर लय हाऊस असेल जरूर करा. गावातल्या ग्रामदेवचं दर्शन घ्या. शिवाजी महाराज दर्शन घ्या. आई वडिलाचं दर्शन घ्या. ते फोटो काढा टाका ना स्क्रीनवर. अख्खं जग तुमचा आदर्श घेईल ना. करायचंय तर चांगल्या पद्धतीनं करा. ज्यांच्या अंतकरणात थोडी तरी लाज शिल्लक असेल ती माणसं त्यांचं फोटो बघत शिकत नाहीत. असले फोटो त्याच्यावर लावतात बिनलाजवणी. अरे काय आपला धर्म कोणता. तुम्ही सावित्रीची अहिल्याच्या लेकीन काय नाटकं काढल्यात योगा काहीतरी. नवरदेव पियालेलं ती वाय 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 करतं. त्याचं लय दिवसातून जमलेलं असतं. चष्मा लावतं घोड्यावर बसवतो. आणि 4-5 पेताडी बाटलीसाठी पुढे करा. 2-4 जण गुंड्या लावा. 2-4 जण घाम पुसाय. त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखाली म्हणजे मी इंद्र झालं. इंद्र नाही तू दल इंद्र. तू कसा इंद्र आहे रे. रुपये कमायच्या अक्कल नाही. जावा काय डीजे वाजला घोडा उदळला नाचतानाचा नवर दिवस घेऊन गेला. ते बघितलं मोबाईलला. आमच्या जिल्ह्यात झालं नगर जिल्ह्यात नवर दिवस न्यायला लग्नातून घोड्यानी 3 किलोमीटर याड्या बाबळीत फेकला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला त्याला ओढू बाहेर काढलं तरी त्याचं एक तडाका नवरी कुठे आहे. लोक म्हणले तिचं कालच झालं. मला मी आता काय करतो असाच नाचायला मोकळा. खिशात नाही रुपयानं ठोकळा नाच मोकळा नुसता. काय करतो रे. असली मुलांची अवस्था झाली. आधी नवऱ्याला उचलून घ्यायचं कुठून पद्धत काढली बाबा. काहीतरी उगा फॅशन काढायची. आधी नवरी म्हणते इतक्यावर मी कसा हार घालायचा. तिला आला रागन दिला हार फेकून गेला दुसऱ्याच्याच गळ्यात. ते मला पहिल्याने 3दा चपल्याने हाणलं. ह्या हाराचं काय करू म्हणलं मी. काय त्या लग्न तुम्हाला सांगतो लग्न ही विधी राहिलीच नाही सध्या. लग्न झाली प्रतिष्ठा. अरे ते काय मोठेपणा दाखवायची गोष्ट आहे का. 2 कुटुंबाचं मिलन ते विधी तो त्याच्या सात्विकता असावी. रामाचं बी लग्न झालं ना राव. रामाच्या लग्नात बिहाराच्या टायमिंगला काय झालं. रामाने सीतेला हार घातला. सीता आईसाहेबाचा हातच पुराणा. राम जरा उंच होते. आईसाहेबांची उंची थोडी कमी होती. आणि देव काय वाकाना. आता देवाच्या मनात मस्त वाक वाटत होतं पण सगळं लाईव्ह चालू होतं. देव म्हणजे मग तर पत्रकारने बोबाटा केलाच. जग देवाच्या ताब्यात देव बायको पुढे वाकला. हेडलाईन आली असती ना डायरेक्ट पेपरला. मस्त एकांतात काही जमतंय पण माणसात नाही ना येड्यावानी करून जाऊन माकड चाळी करून. देव तर आधीच तर रगेल तो मरणाचा. म्या बोलविल्या वेद बोलेन म्या चालविल्या वृक्षाचे पानन हालेल्याचे सत्तान चाले शरीरन. देव कुठं वाकवतोय ताटच. लक्ष्मणजीने विचार केला. आईसाहेबांच्या जीवाची घालमेल होती. काय करायचं.
लक्ष्मणजी पळतच गेले आणि रामाचं दर्शन घेतलं. लक्ष्मणला उठवायला प्रभू खाली वाकले. लक्ष्मणा नको पाया पडू, उठ उठ उठ. त्याला उठवाय वाकले की सीताई साहेब लवकर तुम्ही हार घाला. तेवढ्यात सीताई साहेबांनी हार घातला. ही पूर्वीची लग्न होती, ह्याच्यात बंधुप्रेम दिसत होतं, वहिनीविषयीची काळजी दिसत होती. ही सात्विकता, ही कौटुंबिक सख्य, याच्यात प्रेम आहे, याच्यात स्नेह आहे, हे सात्विकता. वसुदेव देवकीचे लग्न, कंस मिरवणूक काढतोय.